आज आपण गोबी 65 बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि चव अगदी हॉटेलसारखी वाटणार। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे फुलगोबी घेतलेली आहे अर्धा किलो। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, जे देठ आणि पानं आहेत ते अलग काढून घ्यायचे आहेत। तर आता हे काढून घेतलेले आहेत। आता जो हा गोबीचा फूल आहे याला पण आपल्याला कापून घ्यायचा आहे किंवा म्हणजे तोडून घ्यायचं आहे म्हणू शकता तुम्ही। तर या प्रकारे बघा, जे मोठे देठ आहेत ते आपल्याला नाही टाकायचे आहेत, अगदी हे फुलं टाकायची आहेत। तर बघा या प्रकारे आता आपण या फुलगोबीचे हे फुलं असे अलग करून घेऊया। या साइज मध्ये किंवा तुम्ही थोडा लहान पण साइज करू शकता किंवा थोडा मोठा पण करू शकता, पण अगदी मोठा नका करू। तर बघा सर्व आपण गोबी इथे कापून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कापलेली आहे। तर या प्रकारे असे फुलं ठेवा, म्हणजे अगदी परफेक्ट आपली गोबी 65 बनणार। तर आता आपण ही गोबी उकडायला ठेवूया। तर पाणी आधी गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झाल्यावर थोडासा मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ही गोबी टाकायची आहे। सर्व गोबी टाकून घ्यायची आहे आणि उकडू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता ही गोबी छान अशी शिजलेली आहे। छान अशी म्हणजे अगदी 100% गोबी शिजवून नाही घ्यायची आहे, तर 70% म्हणजे 70% आपल्याला ही गोबी शिजवून घ्यायची आहे। म्हणजे अगदी मऊ नका शिजवू, म्हणजे अगदी हातात पकडल्याबरोबर तुटणार अशी नका शिजवू, तर थोडं त्याच्यामध्ये हार्डनेस असायला हवा। तर बघा आता आपण ही सर्व गोबी इथून पाण्यातून काढून घेतलेली आहे आणि गॅस पण बंद केलेली आहे। तर बघा या प्रकारे आपण ही गोबी शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही की म्हणजे अगदी सॉफ्ट नाही झालेली आहे। बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा गोबी तर शिजवलेली आहे। आता आपल्याला एक बेटर तयार करून घ्यायचं आहे। तर बेटर तयार करण्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेली आहे तांदळाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी इथे 1 वाटीपेक्षा थोडा कमीच घेतलेली आहे, थोडं करून टाकणार आहे। त्याचबरोबर हा जो मी आता टाकत आहे हा कॉर्नफ्लॉवर आहे, तर कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला टाकायचंच आहे। मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी कॉर्नफ्लॉवर टाकलेली आहे। त्याचबरोबर हा मी धना पावडर टाकलेली आहे 2 चमचे। आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार। मी इथे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी जास्त मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे गरम मसाला किंवा कोणताही मसाला असेल, अथर्व वगैरे, तो टाकू शकता किंवा मी इथे थोडी हळदी पावडर पण टाकलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे। आता आपल्याला इथे दही टाकायचं आहे। तर दही मी इथे 2 ते 3 चमचे टाकून घेत आहे। दह्याचं प्रमाण तुम्ही वाढवू पण शकता, तुमच्यावर आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया। या प्रकारे छान असं मिक्स करायचं आहे आणि आता थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे, म्हणजे याचा छान असा बेटर तयार होणार। जर तुमच्याकडे दही जास्तच असेल तर तुम्ही दही टाकूनच बेटर तयार करू शकता। तर मी इथे जास्त दह्याचा वापर नाही करत आहे, दही अगदी थोडं टाकलेली आहे आणि पाणी टाकून याचा बेटर तयार करून घेणार आहे छान असा। तर याच प्रकारे आपल्याला थोडं बेटर, आणि जर तुम्हाला वाटलं तर तांदळाचं पीठ पण तुम्ही थोडं टाकू शकता आणि छान असं याचा आपल्याला एक बेटर तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे आपण हा बेटर तयार करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हा अद्रक लसूणचा पेस्ट टाकून घेऊया आणि आणखीन छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघा आता या प्रकारे हा बेटर तयार झालेला आहे। याच प्रकारे करायचं आहे, अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही करायचं आहे। आता जी ही उकडलेली गोबी आहे यामध्ये आता हा बेटर टाकून घ्यायचा आहे किंवा बेटरमध्ये तुम्ही गोबी टाकून घेऊ शकता। तर या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स म्हणजे ही गोबी तुटली नाही पाहिजे, या प्रकारे छान असं मिक्स करून घ्या, नाहीतर अगदी तुम्ही असं जोर लावून मिक्स कराल तर गोबी पूर्ण बारीक होऊन जाणार, जर जास्त शिजली असणार तर। म्हणूनच आपल्याला गोबी पण जास्त शिजवायची नव्हती, 70%च आपल्याला गोबी शिजवायची होती याचसाठी। तर बघा आता या प्रकारे आता आपण छान असा बेटर आणि गोबी मिक्स करून घेतलेली आहे। आता यांना आपल्याला फ्राय करायचं आहे। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असा गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे आता हे गोबीचे फुलं आहेत ते आपल्याला एक करून असे सोडायचे आहेत आणि सर्वांना बेटर लागला पाहिजे असं करून आपल्याला हे सोडायचे आहेत। म्हणजे नुसती गोबी नका सोडू, तर त्या गोबीच्या भोवताला असा बेटर छान असा लागलेला पाहिजे, या प्रकारे असं सोडा। तर आता आपण या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपण इथे गोबी सोडून घेऊया। तर बघा या प्रकारे मी आता या कढईमध्ये गोबी सोडलेले आहेत। तर आता यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे।
गॅस फुलच ठेवायची आहे, स्लो वगैरे करायची नाही आहे. काही वेळानंतर बघू शकता छान अशी ही गोबी फ्राय व्हायला लागलेली आहे. बघा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे. आता आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता ही गोबी अगदी परफेक्ट फ्राय झालेली आहे. बघा कलरवरूनच ओळखून येत आहे आणि छान अशी क्रंची झालेली आहे, छान अशी कुरकुरीत झालेली आहे. बघा सर्व गोबी आपण फ्राय करून घेतलेली आहे. आता बघा किती छान अशी कुरकुरीत गोबी झालेली आहे. मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते. वरची लेअर छान अशी कुरकुरीत आणि आतमधून बघा किती छान अशी ही गोबी शिजलेली आहे, छान अशी सॉफ्ट झालेली आहे गोबी. बघा तर अगदी परफेक्ट आपली ही गोबी फ्राय झालेली आहे. आता आपण तडका मारूया. तर तेल गरम झालेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे गरम करायला. तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आता बारीक केलेला लसूण टाकलेली आहे, त्याचबरोबर कढीपत्ता आणि इथे मी ह्या मिरच्या पण टाकलेली आहे. तर या सर्वांना ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ही फ्राय केलेली गोबी टाकायची आहे आणि छान असं फुल गॅसवरच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे फुल गॅसवरच. गॅस स्लो नाही करायची आहे, फुल गॅसवरच छान असं परतून घ्यायचं आहे मस्त. आणि बघू शकता आता तयार झालेली आहे आपली ही गोबी 65. तर बघा किती सोप्या पद्धतीने आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. आता ही गोबी 65 मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघू शकता किती भारी लुक आलेला आहे आणि खायला पण खूपच चविष्ट आणि अगदी हॉटेल स्टाईल बनते. या प्रकारे जर तुम्ही बनवलात तर हॉटेलमध्ये ज्या प्रकारे टेस्ट येते त्याच प्रकारे टेस्ट या गोबी 65ला येते. कलर तुम्ही एक्स्ट्रा फूड कलर टाकू शकता रेड कलरचा. तर बघा मी ते एक तोडून दाखवत आहे, किती परफेक्ट आपली गोबी 65 तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.